नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन कार्यपद्धती पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये आणि त्यावरून होणाऱ्या नियुक्त्यांच्या संदर्भामध्ये जाहीर केलेली आहे। आता ही जी कार्यपद्धती आहे ही 2022च्या कार्यपद्धतीपेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे। एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे अधिक सुटसुटीत कोणती प्रक्रिया होती, 22ची की 25ची। ही जी नवीन प्रक्रिया देण्यात आलेली आहे या कार्यपद्धतीचे कोणते दोष आहेत, साधारणतः किती वेळ लागेल नवीन शिक्षक भरती व्हायला आणि तुमची निवड ही शक्यतोवर मुलाखतीच्या किंवा मुलाखतीशिवाय या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने होऊ शकते, त्या संदर्भामध्ये नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे, नेमकी कोणती कार्यपद्धती अवलंबिल्या जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि या उत्तरांचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या प्रश्नांच्या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल तरच आपण हा व्हिडिओ बघावा, अन्यथा हा व्हिडिओ पाहणं थांबवला तरी सुद्धा अडचण नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे, तुमचं आवडतं चॅनल कदाचित नसेलही, सध्या नंतर होईल, ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो बघा, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही जी कारवाई दिलेली आहे हा GR तुम्ही सर्वांनी वाचला असेल। मला असं वाटतं की कुठलाही यूट्यूबचा व्हिडिओ बघितल्यापेक्षा, म्हणजे माझा सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाहूच नका, मी असं तुम्हाला म्हणेल, ह्यापेक्षा हा जो कार्यपद्धती दिलेली आहे डायरेक्ट ही तुम्ही स्वतः वाचा, म्हणजे तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने आता येणारी शिक्षक भरती आणि त्यामध्ये तुमचा सहभाग असणार आहे याबद्दलच्या तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका प्रश्न असतील ह्या सुटून जातील। आपण मेन मुद्द्याकडे येऊयात आणि ह्या कार्यपद्धतीचा आता अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात। पहिल्यांदा त्यांनी ही जी काही पवित्र पोर्टलची जी विभागणी आहे, कारवाई आहे, तिला 3 भागांमध्ये विभागलेलं आहे। पहिलं असं म्हटलेलं आहे की टेट परीक्षेमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांच्या स्तरावरील कारवाई, म्हणजे उमेदवारांनी नेमकं काय करायचं आहे। दुसरं सांगितलेलं आहे की व्यवस्थापन अथवा संस्था यांनी कशा पद्धतीने कारवाई करायची आहे, मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मग एखादी खाजगी शाळा असेल तर त्यांच्या मॅनेजमेंटने काय कारवाई करायची आहे असं सांगितलेलं आहे। आणि तिसरं असं असणार आहे की जर समजा पहिल्या उमेदवारांना आणि दुसऱ्या संस्थांना जर काही अडचण आली तर त्यांनी कशा पद्धतीने आपल्या अडचणींचं निरसन करायचं आहे, म्हणजे आपली तक्रार सॉल्व्ह करायची आहे, या संदर्भामध्ये 3 त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत। आपण सुरुवात करूयात अभियोग्यताधारकांपासून। सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काय करायचं तर सेल्फ सर्टिफिकेट करायचं आहे नोंदणी करून, ती प्रक्रिया ऑलरेडी तुमची पूर्ण झालेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता ज्यावेळेला जाहिराती येतील बघा, पुन्हा एकदा सांगतोय, सुरुवातीला तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलं, नोंदणी केली, सगळं झालं, आता तुम्ही शांत। त्यानंतर ज्यावेळेला पवित्र पोर्टलवरती जाहिराती येतील तर त्या जाहिरातींचं तुम्हाला अवलोकन करायचं आहे की माझा रोस्टर कुठला आहे, माझा बिंदू कुठला आहे, माझा विषय कुठला आहे आणि माझ्या ह्या तिन्ही गोष्टींनुसार कोणत्या शाळेमध्ये व्हॅकन्सीज आहेत त्या जाहिरातींचं व्यवस्थित अवलोकन करून तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत ते प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत, जी काही कालमर्यादा दिलेली असेल त्यामध्ये, ठीक आहे। मग त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्सेस हे लॉक कराल त्यानंतर 2 प्रकार पडतील, एक म्हणजे मुलाखत आणि दुसरं म्हणजे मुलाखतीशिवाय, विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू। साहजिकच आहे त्या ठिकाणी। आता आपण सुरुवातीला विदाऊट इंटरव्ह्यूचं बघूयात। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना शिफारस प्राप्त होईल अशा उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित व्यवस्थापनाकडे तुम्हाला हजर व्हायचं आहे। समजा तुमची जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी निवड झाली, मग सुरुवातीला काय व्हायचं, आधी काय व्हायचं, डायरेक्ट मेरिट लिस्ट लागायची। आता या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की निवडीचा प्रकार जो आहे मुलाखतीशिवाय, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची शिफारस केलेली असेल, ठीक आहे, म्हणजे आधी लिस्ट लागेल, त्या लिस्टमध्ये समजा उदाहरणार्थ गणेशचं नाव आहे, गणेश गेला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये, त्या ठिकाणी आधी होईल त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग त्याने काय करायचं आहे की पात्र ठरलेले उमेदवार नियुक्ती आदेशानुसार विहित मुदतीत पदस्थापना दिलेल्या शाळेमध्ये रुजू होतील, शाळेवरती रुजू झालेत आणि मग अगदी कमी कालावधीमध्ये रुजू उमेदवारांनी शालार्थ प्रणालीमधून वेतन प्राप्त होण्यासाठी आवश्यक माहिती मुख्याध्यापक महोदय यांच्याकडे सादर करायची आहे। ही एकंदरीत अशी प्रोसेस असणार आहे, ठीक आहे। विदाऊट इंटरव्ह्यूची सुरुवातीला तुमची मेरिट लिस्ट लागेल, त्यानुसार मग तुम्हाला जावं लागेल, साहजिकच आहे। तुमची निवड झाल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्ही शाळेवरती रुजू व्हाल, शाळेवरती रुजू झाल्याच्या नंतर तुमची शालार्थ ID काढण्यासाठी, म्हणजे तुमचं वेतन होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर, संपूर्ण कागदपत्रे ह्याच्यासाठी तुम्हाला सन्माननीय मुख्याध्यापक महोदय यांची भेट घ्यावी लागेल। आता हे तुम्हाला जसं जसं जॉईन व्हाल तर हे वेगवेगळे टप्पे ते तुमच्या लक्षात येतील। आता जर तुमचा विथ इंटरव्ह्यूमध्ये जर मुलाखत असेल, म्हणजे ठीक आहे, साहजिकच आहे, इंटरव्ह्यू असेल तुमचा आणि त्यामधनं तुमची संस्थेवरती जर निवड झालेली असेल तर अशा वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दल आता जाणून घेऊ। शिफारस पात्र उमेदवार
मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी वेळापत्रकाने संबंधित ठिकाणी हजर राहतील. मुलाखत आणि कौशल्य चाचणीमधील प्राप्त गुणानुसार विद्यार्थ्यांचे मेरिट लिस्ट लागेल आणि मग मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये रुजू व्हायचं आहे. ही सरळ प्रोसिजर आहे जी आपल्या सर्वांना माहिती आहे. आता ह्या व्यतिरिक्त ज्या सूचना दिल्या आहेत त्या म्हणजे व्यवस्थापनांना दिलेल्या आहेत. त्यामुळं 2022ची जर आपण कार्यपद्धती पाहिली आणि 2025 आता 26ची ठीक आहे, ॲक्च्युली 2025मध्ये परीक्षा झाली होती त्यामुळे आपण त्याला 25ची शिक्षक भरती म्हणतोय. तुमच्या पवित्र पोर्टलवरती सुद्धा रजिस्ट्रेशन करताना 2025 आलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की 2022ची पद्धती आणि 2025ची पद्धती ह्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जो काही बदल झालेला आहे तो अत्यंत मायन्यूट आहे. मुळामध्ये बदल कुठं झाला आहे का, ही जे तुम्हाला फ्लोचार्ट दिलेला आहे त्यामध्ये कुठंही बदल झालेला नाही आहे. हे आधीसुद्धा होतं, आतासुद्धा तसंच आहे. बदल फक्त प्राधान्यक्रमामध्ये झालेला आहे. प्रिफरन्सेस जे तुम्हाला लॉक करायचे आहेत त्यांचे नंबर्स जे आहेत ते कमी जास्त झाले. तुम्हाला माहिती आहे आता तो 50वरती आकडा हा येऊन पोहोचलेला आहे. आता व्यवस्थापन आणि अनेक शाळा अशा होत्या की ज्यांना नेमकी कारवाई कशी पद्धतीने करायची हेच माहिती नव्हतं आणि हे माहिती नसल्यामुळं याचा परिणाम थेट अभियोग्यता धारकांवरती पडतो. म्हणजे शाळेची नोंदणी असेल, बिंदू तपासणी असेल, रोस्टर चेक करून, ज्याला आपण रोस्टर तपासणी असं म्हणतो, ते चेक करून मग पुन्हा ॲड देणे असेल, ॲडच्या नंतर मग संबंधित पवित्र पोर्टलवरती वेळोवेळी जे काही अपडेट होत राहतात त्यानुसार स्वतःची माहिती भरणे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं आणि मग त्यामुळं साहजिकच अनेक अडचणींचा सामना दोघांनाही करावा लागतो. उमेदवारांना सुद्धा करावा लागतो आणि शाळांना सुद्धा करावं लागतो. ईओ ऑफिस तर बरं पागलच झालेलं असते, कारण की सगळ्या शाळांचं ॲट ए टाईमच हे सगळं काम असतं. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी असते, मग अडचण निर्माण होते. आता बघा यांनी काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला सर्व शाळांनी आपली संच मान्यता प्राप्त करून घ्यायची आहे. अतिरिक्त जर कर्मचारी असतील तर त्यांचं समायोजन करायचं आहे आणि ही सध्या प्रक्रिया सुरू आहे. त्याला वेळ लागेल मित्रांनो. ही प्रक्रिया एका ओळीमध्ये अशी सोपी वाटते. काय, संच मान्यता डेव्हलप करणे. संच मान्यता तर जवळपास तुम्हाला माहिती आहे किती दिवसांपासून काम सुरू आहे. अनेक शाळा अशा आहेत की ज्यांची अद्यापही संच मान्यता व्हायची बाकी असेल, अडचणी असतील त्याच्यामध्ये, काही जणांच्या त्रुटी असतील, काही जणांच्या संच मान्यता जनरेट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्येही अडचणी राहतात. मग त्याला बदल करता हे खूप वेळ जातो. संच मान्यता झाल्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत त्यांची माहिती राज्य शासनाने मागवलेली होती, अर्थातच शालेय शिक्षण विभागाने. ही माहिती मागवल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो भाग होता तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. सध्या संच मान्यतेची आकडेवारी तुमच्या सर्वांसमोर येत आहेत. या अमुक जिल्ह्यामध्ये एवढ्या रिक्त जागा, अमुक जिल्ह्यामध्ये एवढ्या रिक्त जागा. तर ही गोष्ट खरी असेल, परंतु समायोजन झाल्यानंतरचा जो आकडा असेल तर तो 100% बदलेल असं मला तरी वाटतं. बाकी नाही बदलला तर खूपच चांगली गोष्ट आहे. समायोजनानंतर पदे रिक्त राहत असल्यास फक्त तीच पदं पवित्र पोर्टलवरती कशा पद्धतीने भरायची आहेत यासाठी रोस्टर तपासणीसाठी अर्थात मागास वर्ग कक्षाकडनं बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे, रोस्टर तपासून घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर संस्थांना युजर आय डी मिळेल आणि पासवर्ड मिळेल. ती युजर आय डी पासवर्ड घ्यायची आणि पवित्र पोर्टलवरती नोंदणी करायची कोणी संस्थांनी. ते केल्याच्या नंतर जो काही रिक्त बिंदूंचं आहे तर त्याची पवित्र पोर्टलवरती नोंद करायची. सामाजिक समांतर आरक्षणाबाबतची माहितीसुद्धा सक्षम प्राधिकाऱ्याकडूनच तपासून घ्यायची. आता हे काम संस्थेचं आहे. त्यानंतर ही माहिती जर समजा योग्य असली तर रिक्त पदांचा जो तपशील आहे, उदाहरणार्थ इयत्ता असेल, गट असेल, विषय असेल, याबाबतची नोंदसुद्धा सक्षम अधिकाऱ्यांकडूनच तपासून घ्यायची आहे. आणि नंतर मग ही जी सगळी माहिती आहे तर ती आपण कलेक्ट केलेली सगळी माहिती पवित्र पोर्टलवरती जाहिरातींच्या स्वरूपामध्ये द्यायची आहे. आणि ते दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा ही सगळी माहिती जी आहे ती प्रकाशित करायची आहे, ज्याला आपण ॲड असं म्हणतो. आता ही ॲड दोन प्रकारे असू शकते, एकतर विदाऊट इंटरव्ह्यूसुद्धा असू शकते, विथ इंटरव्ह्यूसुद्धा असू शकते. उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर करूया की एखादी संस्था आहे जिला नाही घ्यायचा आहे इंटरव्ह्यू, फक्त मेरिटवरती विद्यार्थी घ्यायचे आहेत. मग ते तरीसुद्धा त्यांना ती ॲड द्यावी लागेल की आमच्या संस्थेमध्ये एवढ्या अमुक विषयाच्या अमुक कॅटेगरीनुसार एवढ्या जागा आहेत, या वर्गाच्या एवढ्या जागा आहेत, वरिष्ठ जो काही गट असेल त्यानुसार जागा आहेत. मग त्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो ॲड येईल पेपरमध्ये, विद्यार्थी साहजिकच आहे अप्लाय करतील. कशाच्या माध्यमातून? पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. परंतु हे कधी होईल? ज्या वेळेला महाराष्ट्रामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा, नगर परिषदांच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा, जिल्हा परिषद सगळे आल्या त्याच्यामध्ये. आता या व्यतिरिक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, खाजगी 100% अनुदानित, सैनिक शाळा मला असं वाटतं याच्यामधून वगळलेल्या आहेत सध्या. ह्या सगळ्या शाळांचे ज्या काही रिक्त पदांचा तपशील आहे तो याच्यावरती येईल.
आणि मग ती शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल. अशा पद्धतीनं निवडीचे प्रकार हे दोन्ही पद्धतीने केलेले आहेत. आता मुलाखतीशिवाय जे आहे त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की आधी जे आपण सांगितलेलं आहे अगदी तशाच पद्धतीनं शिफारस पात्र जे मूळ उमेदवार असतील तर त्यांनी पडताळणीसाठी जायचं आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची संपूर्ण अर्हता सक्षम अधिकाऱ्याकडनं आधी तपासल्या जाईल. म्हणजेच काय, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यूचे आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांची जी काही नियुक्ती आदेश आहेत ते पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात येतील. रुजू झालेल्या उमेदवारांचं शालार्थ आय डीसाठी म्हणजे शालार्थ आय डी तयार करण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्याध्यापकांना भेटावं लागेल, मुख्यमंत्र्यांना नाही. आणि मग ते जर जॉईन नाही झाले तर तशीसुद्धा माहिती पवित्र पोर्टलवरती अपडेट करायची आहे. उपरोक्त निवड प्रक्रियेनंतर उमेदवार उपलब्ध न झाल्यास म्हणजे समजा विद्यार्थी आलाच नाही तर पुढील जाहिरातीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन पदभरतीसाठी आवश्यक ती कारवाई करावी लागेल. म्हणजे पुन्हा पुढची ज्यावेळेस ॲड येईल, दुसरा टप्पा होईल तर त्यावेळेस त्यांना ती जागा द्यायची आहे. म्हणजे असं वाटतं मला की कुठेतरी 2 टप्पे होण्याची त्या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता आहे, विद्यार्थी जर जॉईन झाला नाही तर. निवडीचा प्रकार जो तो मुलाखतीसह त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की जे आपण आधी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आधी वेळापत्रक देतील, वेळापत्रक हे पवित्र पोर्टलवरती टाकतील, मग त्या ठिकाणी विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित राहतील. त्यांनी जर समजा नियुक्ती मिळाली तर ती जी प्रत आहे तर ती पवित्र पोर्टलवरती अपलोड करतील. रुजू झालेले जे काही विद्यार्थी असतील तर त्यांची शालार्थ प्रणालीमधून निवड करण्यासाठी त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती सगळी माहिती भरतील. आणि जर समजा विद्यार्थी जॉईन नाही झाला तरीसुद्धा त्याचीसुद्धा नोंद करतील. आणि ही सगळी निवड प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे काही विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत तर त्या वेटिंग लिस्टवरती उमेदवार त्यांना गुणवत्तेप्रमाणात निवडले जातील. या प्रक्रियेनंतरही जर समजा उमेदवार उपलब्ध नाही झाला तर मग ह्याच्या पुढची जी काही जाहिरात असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना यायचं आहे. म्हणजे एकंदरीत ही सगळी प्रक्रिया आहे. आता आपण तक्रार निवारणाच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण महत्त्वाचा आहे. यामध्ये बघा असं म्हटलेलं आहे की वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत अथवा स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना योग्य त्या पुराव्यासह यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आतमध्ये तक्रार दाखल करता येईल. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी तुमची निवड होईल असं तुम्हाला वाटतं, निवड झाली नाही तर मग तुम्ही काय करू शकता, तुमची जी काही तक्रार असेल ती तुम्ही तक्रार नोंदवू शकता. पण कधी 10 दिवसांच्या आतमध्ये मेरिट लिस्ट जाहीर झाली किंवा निवड यादी प्रसिद्ध झाली त्याच्या फक्त 10 दिवसामध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावयाची आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय निवडीच्या प्रकारामध्ये म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जर समजा तुमची निवड झाली आणि त्यामध्ये जर समजा तुम्हाला काही आक्षेप असेल तर फक्त 7 दिवसामध्ये ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तुम्हालाही म्हणजे विभागाच्या ठिकाणी जे असते, उदाहरणार्थ आमच्या विदर्भामध्ये अमरावतीला आहे, पुण्याला असेल, इकडे छत्रपती संभाजीनगरला असेल, तिकडे मुंबईला असेल, असे तुमच्या विभागाचे जे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला करता येईल. शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये 7 दिवसाच्या आतमध्ये विदाऊट मेरिट लिस्टसाठी आणि विथ इंटरव्ह्यू असेल तर 10 दिवसांमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने राज्यस्तरीय तक्रार करता येईल. ओके, पुढं बघा. मुलाखतीसह निवडीच्या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारास कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरविल्यास अथवा निवड प्रक्रियेबाबत अन्य तक्रार असल्यास जिल्हा स्तरावरील सक्षम अधिकाऱ्याकडे योग्य त्या पुराव्यासह 7 दिवसामध्ये तक्रार नोंदवता येईल आणि राज्य सरकारकडे 10 दिवसामध्ये तक्रार नोंदवता येईल. म्हणजे दोन्हीकडे सुद्धा सारखंच त्याने ठेवलेलं आहे. मी थोडंसं मग सांगताना चुकी केली. राज्य सरकारकडे म्हणजे राज्यस्तरीय तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे जर आपल्याला जायचं असेल तर 10 दिवसामध्ये जातो आपण. शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू 7 दिवसामध्ये आपण जाऊ शकतो. शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर सादर करावयाचे तक्रार अर्ज विहित मुदतीनंतर प्राप्त झाल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही. जिल्हा स्तरावर असेल, विभाग स्तरावर किंवा राज्यस्तरावरती दिलेल्या मर्यादेनंतर म्हणजे 7 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर जर तक्रार आली तर त्याचा विचार केला जाणार नाही. अशा पद्धतीने पवित्र पोर्टलची अत्यंत स्टँडर्ड अशी कारवाई करण्यात आलेली आहे. आता सध्या बिंदू नामावली तपासणं आणि रोस्टरची कामं जी सगळे आहेत तर ती कधी होतील विद्यार्थी मित्रांनो, तर ती होतील साधारणतः शिक्षकांच्या समायोजनानंतर. शिक्षकांच्या समायोजनाची नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याबद्दल आपण सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो, ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मी हा व्हिडिओ सांगत असताना कदाचित काही गोष्टी चुकीच्या गेल्या असतील तर ते माझ्याकडेच ठेवाव्या किंवा त्या सगळ्या बाबींची नोंद तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये घेऊ शकता, मला सांगू शकता. बाकी काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.